नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिडकोच्या लॉटरीची नोंदणीपासून ते घराचा ताबा मिळेपर्यंत जी संपूर्ण प्रोसेस आहे ती आज आपण समजून घेणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण सिडकोच्या घरांची संपूर्ण किंमत म्हणजेच त्यामध्ये मूळ किंमत, तसेच स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, इन्सिडेंटल चार्जेस, ऑदर चार्जेस, GST आणि PMAYचे 2.5 लाख मायनस झाल्यानंतर किती किंमत होणार आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती आपल्या मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तसेच जर तुम्ही आरक्षणाचा वापर करून जर घर घेण्याचा विचार करत असाल तर त्याच्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन आरक्षित घरं घ्यावी की न घ्यावी यावरचा संपूर्ण व्हिडिओ बघा. आरक्षित घरे घेण्याचे फायदे आणि तोटे हे दोन्हीही डिटेलमध्ये सांगितलेले आहेत व्हिडिओजमध्ये. तर अशा आपण खूप साऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. तर सिडको लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया अर्ज नोंदणीपासून ते घराचा ताबा मिळेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये लॉटरीचा फॉर्म भरण्यापासून ते वाटपपत्र मिळेपर्यंत तसेच घराचा ताबा मिळेपर्यंत संपूर्णच्या संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन आहे. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला ऑफलाईन प्रोसेस नाही. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना पहिली प्रोसेस असते ती म्हणजे रजिस्ट्रेशन. त्याच्यामध्ये ऑनलाईन नोंदणी विंडो 30 दिवसासाठी खुली असेल. आता इथं 30 दिवस म्हणलेलं आहे, परंतु आता आपल्याला जी शेवटची तारीख आहे ती आहे 29 जानेवारी 2026. म्हणजे आपल्याकडे आजच्या डेटनुसार फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. या अगोदर आपल्याला 14 जानेवारी 2026पर्यंत मुदत देण्यात आली होती अर्ज करण्यासाठी, परंतु आता तीच डेट 29 जानेवारी 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रोसेस पाहणार आहे. स्टार्ट टू एंड काय काय स्टेप असणार आहेत त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहे. एकदा रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी कंप्लीट झाल्यानंतर नोंदणी केलेल्या अर्जदारांना त्यांच्या प्रकल्पाच्या पसंती सादर करण्यासाठी सूचित केले जाईल. ग्राहकांना एकूण 15 पर्याय निवडता येतील. म्हणजेच एकदा रजिस्ट्रेशन करण्याची 29 जानेवारी 2026ला डेट्स कंप्लीट झाल्यानंतर त्यानंतर अर्जदारांना त्यांच्या पोर्टलवर एक विंडो ओपन केली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे 15 पर्याय निवडता येतात. म्हणजेच अर्जदार आपल्या पसंतीच्या प्रकल्पाचे स्थान, टॉवर क्रमांक आणि मजला क्रमांक निवडू शकतात. म्हणजेच तुम्हाला कुठं घर घ्यायचं आहे, जसं तळोजाला घ्यायचं असेल, खारघरला घ्यायचं असेल तर ते तुम्ही लोकेशन सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी काही टॉवर्स आहेत. म्हणजे तळोजाला काही 5-10 टॉवर असतील किंवा खारघरला 2 टॉवर आहेत. असं प्रत्येक ठिकाणी टॉवरची संख्या निश्चित आहे. तर तुम्हाला ज्या टॉवरमध्ये घर घ्यायचं आहे तो तुम्ही टॉवरसुद्धा सिलेक्ट करू शकता. एकदा टॉवर सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामधला मजला क्रमांक म्हणजेच फ्लोअर निवडू शकता. तुम्हाला कोणत्या फ्लोअरला घर घ्यायचे, 5व्या फ्लोअरला घ्यायचे, 10व्या फ्लोअरला घ्यायचे, 15व्या फ्लोअरला घ्यायचे, तसं तुम्ही फ्लोअरसुद्धा इथं सिलेक्ट करू शकता. यानंतर दिलेल्या प्रकल्पांच्या यादीतून ग्राहक 3 फेऱ्यांमध्ये आपले आवडते सिडको घर निवडण्याची संधी मिळवू शकतात. त्या प्रत्येक फेरीत ग्राहक 5 पर्याय निवडू शकतात. तर जसं की आपल्याला ठाऊक आहे ही जी लॉटरी सोडत आहे ती 3 फेरीमध्ये पार पडते. याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक फेरीसाठी 5 पर्याय निवडू शकता. तसेच एका प्रोजेक्ट लोकेशनला तुम्ही मॅक्झिमम 3च पर्याय निवडू शकता. म्हणजेच तुम्ही एका प्रोजेक्ट लोकेशनला म्हणजेच खारघर असेल किंवा तळोजा असेल अशा एका लोकेशनला तुम्ही मॅक्झिमम 3च पर्याय निवडू शकता. म्हणजे तुम्ही कोणतेही लोकेशन सिलेक्ट करू शकता, त्याच्यानंतर कोणताही मजला सिलेक्ट करू शकता आणि कोणतीही टॉवर सिलेक्ट करू शकता. इथं तुम्हाला फ्लॅट सिलेक्ट करता येणार नाही, परंतु तुम्हाला मजला, टॉवर आणि लोकेशन सिलेक्ट करण्याचा चान्स आहे. प्रेफरन्स देताना हे लक्षात ठेवायचं आहे की आपण जसा प्रेफरन्स दिला आहे त्या प्रकारेच लॉटरीची सोडत होणार आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या फेरीमध्ये पहिला प्रेफरन्स असेल तो पहिला तुम्हाला कन्सिडर केला जाईल, त्याच्यानंतर दुसरा केला जाईल, नंतर तिसरा रेफरन्स घेतला जाईल, नंतर चौथा घेतला जाईल, नंतर 5वा पर्याय पाहिला जाईल. हे तुमचे 5ही पर्याय समजा तुम्हाला नाही लागलं तर मग दुसऱ्या फेरीमध्ये यायला जाईल. मग त्याच्यामध्ये पहिला पर्याय कोणता आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे, 5वा असं केलं जाईल. असं तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा चेक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला सिलेक्ट करताना तुम्हाला जे लोकेशन पाहिजे तेच लोकेशननुसारच सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुमची जर पहिली प्रायोरिटीचं खारघर असेल तर पहिला तुम्हाला खारघर सिलेक्ट करावं लागेल. जर तुमचं आवडतं लोकेशन असेल खारघर आणि जर तुम्ही तळोजाचं फर्स्ट प्रेफरन्सला ठेवलं आणि सेकंड प्रेफरन्सला जर खारघर ठेवलं आणि जर तुम्हाला तळोजाला फ्लॅट लागला तर तुम्हाला तळोजालाच घ्यावं लागेल, खारघरला तुम्हाला मिळणार नाही. आणि तसेच सांगितल्याप्रमाणे एका लोकेशनला तुम्ही 3च पर्याय निवडू शकता. म्हणजेच समजा तळोजाला तुम्ही जर फ्लॅट जर निवडत असाल तर तळोजाचा टॉवर 1मध्ये समजा तुम्ही 4थ्या फ्लोअरवर एक बघितला, त्याच्यानंतर टॉवर 3मध्ये 5व्या फ्लोअरला बघितला आणि टॉवर 5मध्ये 10व्या फ्लोअरला पाहिला. याच्यानंतर तुम्ही तळोजामध्ये सिलेक्ट नाही करू शकणार. तुम्हाला खारघरमध्ये किंवा दुसऱ्या लोकेशनला बाकीचे पर्याय निवडावे लागतील. एका लोकेशनसाठी तुम्ही मॅक्झिमम 3च पर्याय निवडू शकता. एकदा 15 पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला बुकिंग रक्कम भरावी लागते, जी EWSसाठी म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 75,000 रुपये आणि GST आहे. तसेच LIGसाठी म्हणजेच अल्प उत्पन्न गटासाठी जर 1 BHK फ्लॅटसाठी जर अर्ज करत असाल तर 1.5 लाख रुपये आणि GST भरावे लागेल.
आणि जर 2 BHK फ्लॅटसाठी असेल LIG कॅटेगरीसाठी 2 लाख रुपये आणि GST अशी बुकिंग रक्कम तुम्हाला जमा करावी लागेल. एकदा बुकिंग रक्कम भरल्यानंतर आणि तुमचे 15 पर्याय निवडल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. बुकिंग रक्कम भरण्याची आणि पसंती निवडण्याची विंडो 15 दिवसासाठी खुली राहील. म्हणजेच एकदा 29 जानेवारी 2026ला रजिस्ट्रेशन विंडो क्लोज झाली त्याच्यानंतर तुम्हाला सिडकोकडून 15 दिवसासाठी बुकिंग रक्कम भरण्यासाठी आणि पसंती निवडण्यासाठी विंडो ओपन केली जाईल. मग या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही बुकिंग रक्कम भरायची आहे आणि ते 15 पर्याय निवडायचे आहेत. एकदा बुकिंग विंडो क्लोज झाल्यानंतर पात्र ग्राहकांची मसुदा यादी म्हणजेच प्रोव्हिजनल यादी ही प्रसिद्ध केली जाईल. ज्या ग्राहकांची नावे मसुदा यादीत नाहीत ते त्यांच्या हरकती यादी प्रकाशित झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत नोंदवू शकतात. म्हणजे जर तुम्ही रजिस्ट्रेशन आणि जर बुकिंग रक्कम भरली असेल आणि जर ती सिडकोकडून एक मसुदा यादी म्हणजेच एक प्रोव्हिजनल लिस्ट अपडेट केली जाते, त्यांच्या वेबसाईटवरती येते, ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरले आहेत त्या यादीमध्ये जर तुमचं जर नाव नसेल तर तुम्ही याबद्दल 7 दिवसाच्या आतमध्ये तक्रार नोंदवून तो सॉल्व करून घेऊ शकता. एकदा तुम्ही हरकत नोंदवल्यानंतर सिडकोकडून त्याची काळजी घेतली जाते आणि तुमचं नाव त्या यादीमध्ये समाविष्ट केलं जातं. एकदा तुमचं नाव यादीमध्ये समाविष्ट केलं त्याच्यानंतर सर्व हरकतींचे निराकरण केल्यानंतर 5 दिवसांनी पात्र ग्राहकांची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल. नंतर सोडत तारीख जाहीर करण्यात येईल. म्हणजेच एकदा तुमचं नाव त्या यादीमध्ये आल्यानंतर एक 5 दिवसांनी एक फायनल यादी जी पूर्ण सर्वांनी ज्यांनी अर्ज भरले आहेत ती यादी डिक्लेअर केली जाते. एकदा पात्र ग्राहकांची यादी डिक्लेअर केली की त्याच्यानंतर सोडत करण्यासाठी एक फायनल तारीख डिसाईड केली जाते. यानंतर जाहीर झालेल्या तारखेला सोडत होईल आणि विजेत्यांची नावे जाहीर केली जातील. जसं की या अगोदर सांगितलं, तुम्ही जे दिलेले प्रेफरन्स असतात म्हणजे पहिल्या फेरीतले 5 प्रेफरन्स, दुसऱ्या फेरीतले 5 आणि तिसऱ्या फेरीतले 5, तर त्या प्रेफरन्सनुसार लॉटरी प्रक्रिया पूर्ण पार पडते आणि लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे विजेते असतात त्या विजेत्यांची नावे जाहीर केली जातात. या अगोदरच्या लॉटरीमध्ये विजेत्यांची यादी पोर्टलवर जाहीर केली जायची, परंतु आता नवीन प्रोसेसनुसार तुमच्या पोर्टलवरती तुम्हाला कोणता फ्लॅट लागलेला आहे, कोणत्या फ्लोअरला लागलेला आहे आणि कोणत्या लोकेशनला लागलेला आहे असं पूर्ण डिक्लेअर केलं जातं. म्हणजे तुम्ही तुमचं लॉग इन केल्यानंतर त्याच्यावरती पूर्ण तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स मेसेज येऊन पूर्ण कोणत्या ठिकाणी घर लागलं आहे त्याची माहिती दिलेली जाते. हे असं तुमच्या पोर्टलवर दिसतं. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन्स मेसेज येऊन तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिल्या जातात. यानंतर यशस्वी अर्जदारांची यादी सिडको संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल आणि यशस्वी विजेत्यांना इरादापत्र लेटर ऑफ इंटेंट जारी केले जाईल. म्हणजे ज्या विजेत्यांना घर लागलेले आहेत त्यांच्या पोर्टलवर इरादापत्र म्हणजेच लेटर ऑफ इंटेंट हे दिलं जातं. लेटर ऑफ इंटेंट म्हणजेच की तुम्हाला कोणतं घर लागलेलं आहे, कोणत्या ठिकाणी लागलेलं आहे, त्याची किंमत किती आहे, तसेच जर तुम्हाला घर कॅन्सल करायचं असेल तर त्याच्या टर्म्स अँड कंडिशन काय आहेत आणि बाकी काही टर्म्स अँड कंडिशन त्याच्यामध्ये दिलेले असतात. यानंतर लॉटरी प्रक्रियेत अपयशी ठरलेल्या ग्राहकांना बुकिंगची रक्कम 30 दिवसाच्या आत परत केली जाईल. या अगोदरच्या लॉटरीमध्ये असा अनुभव होता की जर तुम्ही घर कॅन्सल केलं तर तुम्हाला ते तुमचे पैसे परत मिळण्यासाठी 6 ते 7 महिने जायचे. परंतु आत्ताची जी लॉटरी झाली त्याच्यामध्ये लोकांना 7 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत. त्यामुळे लॉटरीमध्ये जर तुम्ही अपयशी झाला तर तुम्हाला तुमचे पैसे 30 दिवसाच्या आतही दिले जातात. यानंतर विजेत्यांना त्यांचा गट आणि पसंतीनुसार उर्वरित बुकिंग रक्कम भरण्यासाठी सूचित केले जाईल. बुकिंग रक्कम प्रारंभिक बुकिंग रक्कमे इतकीच असेल. म्हणजे जर तुम्हाला आता घर लागलं असेल तर ते तुम्हाला कन्फर्म करावं लागतं आणि कन्फर्म करण्यासाठी जसं आपण बुकिंग रक्कम भरली होती, जशी EWSसाठी 75,000, तसेच LIGच्या 1 BHKसाठी 1.5 लाख आणि LIGचा 2 BHKसाठी 2 लाख, तसंच इथं पुन्हा एकदा तुम्हाला रक्कम भरावी लागते तुमचं घर कन्फर्म करण्यासाठी. एकदा तुम्ही बुकिंग रक्कम भरून तुमचं घर कन्फर्म केलं त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं म्हणजेच कागदपत्र पडताळणी. यामध्ये जे तुम्ही अर्ज भरताना जी कागदपत्र अपलोड केलेली असतात ती सर्व कागदपत्र ऑनलाईन चेक केली जाते म्हणजे स्क्रुटिनी केली जाते. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. ते जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले असतात तेच डॉक्युमेंट्स तिथं सिडकोद्वारे चेक केले जातात ऑनलाईन आणि ऑनलाईन एकदा चेकिंग झाल्यानंतर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट होते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला सिडको भवनला जाण्याची गरज नाही, ते सर्व ऑनलाईन होतं. जर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही पूर्तता राहिली असेल तर तुम्हाला पुढून कॉल येतो, तसेच तुमच्या पोर्टलवरती सुद्धा अपडेट होतं. त्याची तुम्हाला पुन्हा एकदा पूर्तता करून पुन्हा एकदा डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात आणि पुन्हा एकदा ते चेक होतात. यानंतर यशस्वी पडताळणी झालेल्या ग्राहकांना नोंदणी पोर्टलवर वाटपपत्र म्हणजेच अलॉटमेंट लेटर व हप्त्यांचे वेळापत्रक दिले जाते. म्हणजेच एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुमच्या पोर्टलवरती एक वाटपपत्र येतं म्हणजेच अलॉटमेंट लेटर येतं. त्या लेटरमध्ये तुमची जी टोटल अमाऊंट आहे ते टप्प्याटप्प्याने कोणत्या कोणत्या डेटला किती अमाऊंट भरायचं आहे याचं पूर्ण डिटेल्स त्याच्यामध्ये येतात. तुम्हाला फ्लॅटची रक्कम ही 6 टप्प्यामध्ये भरायची असते, तर ते 6 टप्पे कोणत्या डेटला येणार आहेत ते पूर्ण डेट वाईज पूर्ण तुमचं हप्त्याचं वेळापत्रक येतं. यानंतर सर्व हप्ते यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर कराराची प्रक्रिया सुरू केली जाईल. म्हणजेच एकदा तुम्ही संपूर्ण किंमत भरल्यानंतर तुमची कराराची प्रक्रिया सुरू होते.
आणि एकदा करार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या हस्तांतरणाची प्रोसेस स्टार्ट होते. एकदा तुमचा करार आणि हस्तांतरण पूर्ण झालं की हस्तांतरणाच्या दिवशी घरमालकाला त्याच्या घराची चावी सुपूर्द केली जाते. तुमच्या घराचं पोजेशन मिळण्यासाठी सिडकोला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळणं गरजेचं असतं. म्हणजेच तुमचं बिल्डिंग कंप्लीट आहे आणि राहण्यासाठी सेफ आहे असं सर्टिफिकेट सिडकोला लोकल अथॉरिटीकडून मिळतं आणि त्यानंतरच तुम्हाला पोजेशन घराचं मिळतं. तर अशा प्रकारे आपण सिडको लॉटरीची सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत म्हणजेच रजिस्ट्रेशन करण्यापासून ते घराचा ताबा मिळण्यापर्यंत पूर्ण प्रोसेस काय असते, कशी असते याची आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. यानंतरसुद्धा जर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. तसेच अशा सिडकोच्या नवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.